आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मार्ग स्वावलंबनाचा मंत्र स्वाभिमानाचा म्हणजेच स्मार्ट न्यूज तर्फे आयोजित स्मार्ट सखी महोत्सव। महिला दिनाच्या निमित्ताने स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे स्मार्ट सखी महोत्सव। हा महोत्सव म्हणजे केवळ सांस्कृतिक सोहळा नाही तर विचार मंथनाचा सोहळा आहे। महिला वर्गासाठी स्वावलंबनाचे मार्ग दाखविणारे तज्ञ येथे उपस्थित राहणार आहेत। तसेच यामधून स्वाभिमानाचा मंत्रही दिला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी अंकिता पवार 900-8300-585 किंवा अनुजा पाटील 8105158162 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रशियाचे हल्ले तीव्र, युक्रेनमध्ये 2000 नागरिकांचा बळी। युक्रेनमधील भारतीयांमध्ये धास्तीची छाया दाटली। योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद। बसवनकुर्ची भागातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समितीचे निवेदन। येडियुरप्पा मार्गावर आगीत लाखांचे नुकसान। प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे विविध ठिकाणी मार्गदर्शन। बेळगावच्या युवा समूहाने तयार केला इश्काचा पेढा। जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांची येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट। श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे वितरण। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम मन भाए आराधना। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। रशियाने युक्रेनमध्ये विध्वंसक हल्ले बुधवारी आणखीन तीव्र केले। आठवड्याभरात शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून 2000 नागरिकांचा बळी गेल्याची माहिती युक्रेन सरकारने दिली। त्यात दोन्ही देशांच्या मृत सैनिकांचा समावेश केल्यास युद्धबळींचा आकडा वाढणार असून उभय देशांनी दुसऱ्या फेरीतील शांतता चर्चेची तयारी दर्शवली असली तरी ठिकाणाबाबत अनिश्चितता आहे। रशिया युक्रेन यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर रशियाने कीवबरोबरच खार्किव आणि अन्य मोठ्या लोकसंख्येच्या शहरांना लक्ष्य करत हल्लासत्र तीव्र केले। खार्किवमधील पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाच्या मुख्यालयावर बुधवारी बॉम्ब हल्ला करण्यात आला। 15 लाख लोकसंख्येच्या या शहरातील निवासी भागांवर हल्ले वाढविण्यात आले आहेत। चेर्निहिव शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यात एक रुग्णालय उद्ध्वस्त करण्यात आले। युक्रेन किंवा रशियाने आपापल्या मृत सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नसल्याने गेल्या आठवड्याभरातील युद्धबळींची एकूण संख्या स्पष्ट झालेली नाही। युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी 6 दिवसात रशियाचे 6000 सैनिक ठार झाल्याचा दावा मंगळवारी केला होता। त्याबाबत रशियाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। मात्र रशियाच्या हल्ल्यात आठवड्याभरात 2000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेन सरकारने केला आहे। युक्रेनमधील भारतीयांमध्ये धास्तीची छाया दाटली। युक्रेनमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून व्यापक प्रयत्न सुरूच आहेत। अद्यापही युक्रेनच्या छोट्या शहरांमध्ये अनेक भारतीय प्रतीक्षा यादीवर आहेत। मात्र युक्रेनमध्ये असणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतर पुन्हा एकदा तेथे धास्तीची छाया दाटली आहे। युक्रेनमधील भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी करून सर्व नागरिकांना खार्किव शहर सोडण्यास सांगितले आहे। हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चंदन जिंदाल नावाचा 22 वर्षीय विद्यार्थी विनित्सिया नॅशनल पायरोगो मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता आणि तो मूळचा पंजाबचा होता।
चंदनला विनित्सिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्याच्या वडिलांनी भारत सरकारला पत्र लिहून चंदनचा मृतदेह भारतात परत आणण्याची विनंती केली आहे। दरम्यान युक्रेनमधील भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी करून सर्व नागरिकांना खार्किव्ह शहर सोडण्यास सांगितले आहे। भारतीय नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत खार्किव्ह शहर सोडून पेसोचिन, बाबे आणि बेझलिडोव्का वसाहतींमध्ये पोहोचावं असं भारतीय दूतावासानं म्हटलंय। योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात उद्या 57 जागांसाठी मतदान झाले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे अजय कुमार लल्लू आणि समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य यासारख्या राजकीय दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे। 6व्या टप्प्यात पूर्वांचलमधील आंबेडकर नगर ते गोरखपूर पर्यंतच्या जागांवर राजकीय संघर्ष रंगला आहे। 403 पैकी 292 जागांवर 5 टप्प्यात मतदान झाले आहे। 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात उर्वरित 54 जागांवर मतदान होणार आहे। 6व्या टप्प्यात एकूण 676 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, तर 6व्या टप्प्यामधील 57 विधानसभा मतदारसंघांपैकी 11 राखीव आहेत, जे भाजपसाठी महत्त्वाचे आहेत। 2017च्या विधानसभा निवडणुकीत येथील 57 पैकी 46 जागा भाजपने जिंकल्या होत्या। उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी सांगितले की 6व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे। यावेळी रिंगणात असलेल्या 676 उमेदवारांमध्ये गोरखपूर शहरातून आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवत असलेले योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर पक्षातील मान्यवर नेते मंडळींचा समावेश आहे। बसवनकुर्ची भागातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बेळगाव शहरातील बसवनकुर्ची भागातील देवराज अर्ज कॉलनी या वसाहतीकडे बुडा आणि महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे। या ठिकाणी कोणत्याही मूलभूत नागरी सुविधा नसल्यामुळे पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे। तसेच नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या 15 दिवसात हालचाली न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देवराज अर्ज कॉलनीतील रहिवाशांनी दिला आहे। या संदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले। बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 48 मधील देवराज अर्ज कॉलनी वसाहतीकडे बेळगाव शहर विकास प्राधिकरण आणि महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे। सदर कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक झालेली नाही, तसेच देवराज अर्ज कॉलनीमध्ये विकासाची कोणतीही कामे झालेली नाहीत। या ठिकाणी गटारीही बांधण्यात आलेल्या नाहीत असे म्हणणे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या संदर्भातील निवेदन देतेवेळी नगरसेवक बसवराज मोदगेकर, ॲडव्होकेट वायके दिवटे, डॉक्टर जगत शंकर गौडा, शेखर कमार, अब्दुल बारी यरगट्टी आणि या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वार्ड नंबर 40 खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समितीचे निवेदन। कर्नाटक शासनाच्या 1963 व 1981च्या कायद्यानुसार राज्यातील भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या भाषेत व्यवहार करण्याचे स्वतंत्र मिळावे, तसेच केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अल्पसंख्याकांसाठी असलेल्या अधिकारांची अंमलबजावणी व्हावी या मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने तहसीलदारांकरवी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले। त्वरित अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, गोपाळ पाटील, सचिव गोपाळ देसाई, पांडुरंग सावंत, संभाजी देसाई, विनायक सावंत, युवा समितीचे सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, रणजित पाटील, प्रतीक देसाई आदींसह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। येडियुराप्पा मार्गावर आगीत लाखांचे नुकसान। शहरातील धारवाड रोड हलगा मार्गावरील एका शेडला आग लागून मोठे नुकसान झाले। ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली। यामध्ये या भागातील एक गॅरेज जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले। या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली। त्यानंतर अग्निशामक दलाचे पथक या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली। यामध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे। मागील काही दिवसांपासून शहर आणि
परिसरात आगीच्या घटनांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अग्निशामक दलाच्या पथकावरील ताण वाढला आहे. शॉर्ट सर्किटच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे विविध ठिकाणी मार्गदर्शन. महाशिवरात्रीचे औचित्य साधून येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे शिवभक्तीचे मार्गदर्शन कार्यक्रम पार पडले. शहरात विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर येथे केंद्रात आध्यात्मिक प्रवचन आणि मनशांती याबद्दल कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गणेश हुक्केरी, सुहास देशपांडे, डॉक्टर SV होंगल आदी उपस्थित होते. त्यांनी देखील आपले विचार मांडले. श्री भगवान महाराज यांचे अध्यात्म आणि मनशांती विषयी प्रवचन झाले. कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे गोंधळी गल्ली येथील श्री वेताळ मंदिर या ठिकाणी देखील कार्यक्रम पार पडला. यामध्ये अंबिका बहन आणि साधना बहन यांनी मार्गदर्शन केले. शिवदर्शन आणि आध्यात्मिक राजयोग प्रदर्शन देखील पार पडले. बेळगावच्या युवा समूहाने तयार केला इश्काचा पेढा. पेढा हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा असतो. मात्र पेढ्याची गोडी प्रेमाच्या भावनेतून आणि संगीताच्या मदतीने व्यक्त करता येते असे दर्शविणारा इश्काचा पेढा हा संगीत अल्बम बेळगावच्या युवा समूहाने तयार केला आहे. या अल्बमच्या माध्यमातून बेळगावच्या युवकांमधील कलागुणांचे दर्शन घडते आहे. त्यामुळे स्मार्ट न्यूज परिवारातर्फे या समूहाचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेण्यात आली. म्युझिक प्लॅनेट या संस्थेतर्फे हा नवीन अल्बम तयार झाला आहे. आता तो विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या समूहामध्ये प्रथमेश कंगराळकर, विक्रम गावडे, प्रतीश रेवणकर, स्नेहल मुदगेकर यांचा समावेश आहे. या युवा समूहाच्या संकल्पनेतून साकारलेली छोटीशी प्रेमकथा गीतरूपाने सामोरी येणार आहे. या अल्बमची निर्मिती करताना आलेल्या अनुभवांचे कथन या सदस्यांनी केले. तसेच संगीत प्रेमी वर्गाकडून याला निश्चित उत्तम दाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कसं आहे की आता प्रथमेशने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की टॅलेंट आहे बेळगावमध्ये. आणि प्रॉब्लेम कशी आहे की सर्वांमध्ये कुठला ना कुठला टॅलेंट असतोच. कोण कोण वळिकतात की मला हे करायचं आहे आयुष्यामध्ये, कोण कोण कसं आहे की करतात. पण प्रॉब्लेम काय होते की सक्सेस नाही भेटली तर त्यांनी सोडतात इथंच. लवकर सोडणं ती चुकीची गोष्ट आहे. पेशन्स बी पाहिजे थोडे. आणि कसं आहे की हे सांगतो की लई लोक असे पण आहेत की करतात 4, 5, 10 वेळा करतील. काय होत नाही, लोक सपोर्ट करत नाहीत म्हणून सोडून टाकतात. त्यांना माहितीच नाही की त्यांच्या आयुष्यामध्ये काय आहेत. मग त्यांनी कंटिन्यू ठेवलं. मला असं वाटतं की कंटिन्यू करत गेले. आम्हाला काही पाहिजे असं आता आम्ही सॉंग्स लई पहिल्यापासून करतो. 3 वर्ष झाले मी सॉंग्स करायलो. 2 इयर्स झालं मी रील्स वगैरे बनवतो. तो असं कधी ऑफर आलंच नव्हतं. मग ह्यांच्याकडून मला फर्स्ट ऑफर आलाय. आणि मेन गोष्ट तर मला डान्स वगैरे पण येत नव्हता. हे माझा फर्स्ट डान्स आहे. मी पुरा शिकलो. म्हणजे तिने किती मॅक्झिमम 3 days मध्ये मला टोटली शिकवले की बाबा कसं होणार आणि कसं करायचं. म्हणून बेस्ट होतं हे. तर मला डान्स पण शिकलो मी या गोष्टीवरनं. आणि मेन म्हणजे प्लॅटफॉर्म लई कमी आहे. असं ऑफर्स भेटतच नाहीत कुठं पण. सॉन्ग लिहून झाल्यानंतर मी म्हटलं की एक सॉन्ग आपण केलं पाहिजे. कारण ऐकल्याबरोबर मला वाटलं की या सॉन्गमुळे काहीतरी होऊ शकतंय आमचं. त्यानंतर मग आपण बाकी सगळं म्युझिक प्रोग्रॅमिंग वगैरे सगळं करून घेतलं. DJ कार्तिक म्हणून आहे आपला मित्र, त्याच्याबरोबर बसून आम्ही करून घेतलं सगळं. त्यानंतर रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर मग यांनी सगळ्यांना जोडलं आम्ही सोबत. हे जे लव्ह सॉन्ग करतोय आपण, तर त्यावेळी काही घरातून काही दडपण मुलींवर वगैरे असतं, तशी काही हे होती का, तू करावंस किंवा करू नये अशी काही हे होती का घरामधून वगैरे? तसं अजिबातच काही नव्हतं. कारण की लहानपणापासूनच माझी इच्छा होती की मी ऍक्ट्रेस व्हायचंय मला असं. आणि आई बाबा तर फुल सपोर्ट करतात आधीपासून, लहानपणापासून. मी आधी डान्स करायचे, लावणी डान्स, तेव्हा पण मला खूप सपोर्ट करायचे आणि आता पण ते सपोर्ट करतात. असं काहीच दडपण नाही की बाबा तू एज्युकेशनच कर किंवा हेच करू नकोस, ते असं काही नाहीये. जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांची येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट. बुधवार दिनांक 23 रोजी सकाळी येळ्ळूर ग्रामपंचायतीला पेळगावचे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी भेट दिली. यावेळी MG हिरेमठ यांना येळ्ळूर ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी पंचायतीचे नूतनीकरण केलेल्या कामाची पाहणी करून कामाचे कौतुक केले व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी येळूर ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आली। सर्वप्रथम गावच्या सभोवताली 1 किलोमीटर पर्यंत गावठाण म्हणून नोंद करावी असे निवेदन देण्यात आले। तसेच गावातील दारू विक्री बंद करा असे निवेदन येळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, सदस्य प्रमोद पाटील, रमेश बेनसे, पीडीओ अरुण नाईक, सेक्रेटरी सदानंद मराठे, तलाठी मयूर मासेकर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते। श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे वितरण। जयनगर येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ गणेशपूर, हिंडलगाव, विजयनगर शहर परिसरातील हजारो भक्तांनी घेतला। यावेळी पृथ्वीसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजप एससी मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य पृथ्वीसिंग, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष BM होसपेट, डॉक्टर UC गवीमठ, रमेश पाटील, बसवराज जवळी, अनिल माध्यपकोळ यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। लग्नाचे आमिष दाखवून एका नराधमाने 21 वर्षीय युवतीला अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त केले। त्याचबरोबर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 3 आरोपींना कॅम्प महिला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावले आहे। समाजसेविका माधुरी जाधव, शिवकन्या पाटील, प्रमोदा हजारे यांच्या माहितीनुसार महिला पोलीस इन्स्पेक्टर श्रीदेवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली SIMB कुरवत्ती मठ, SA डूग, हेड कॉन्स्टेबल SF तलवार, महिला पोलीस SC गुडी, BB सोनंद यांनी ही कारवाई केली आहे। अनगोळ येथे आरोपींना रंगेहात पकडून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आरोपी वीराप्पा रुद्राप्पा हुन्नीवरद राहणार अनगोळ, मारुती कृष्णा बुवाजी राहणार लक्ष्मीनगर अशी आरोपींची नावे आहेत। याबाबत माहिती अशी की या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून रिक्षा चालवणाऱ्या या मुलाने आपले कर्ज फेडण्यासाठी म्हणून या मुलीचा दुरुपयोग करून घेतला आहे अशी माहिती समाजसेविका माधुरी जाधव, शिवकन्या पाटील, प्रमोद हजारे यांना समजताच त्यांनी महिला पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आणि सदर प्रकाराची पोलीस ठाण्याला सविस्तर माहिती दिली। यानंतर पोलीस तुकडीने सापळा रचून आरोपी विरोधात ही कारवाई केली आहे। हेल्पिंग हँड्स या संस्थेकडून गरजूंसाठी अन्नदान। येथील हेल्पिंग हँड्स या संस्थेतर्फे गरजूंना आवश्यक मदतीचा पुरवठा करण्यात येत आहे।
त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। शहराच्या विविध विभागात निराधार अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना अन्न पुरवठा तसेच कपडे याची मदत देण्यात येत आहे। असा उपक्रम शहराच्या विविध भागात राबविण्यात आला। संस्थेचे प्रमुख कुणाल राव यांच्या कल्पनेतून ही मदत देण्याचे कार्य सुरू झाले आहे। याचा अनेक गरजूंनी लाभ घेतला आहे। तसेच यामुळे अन्न आणि वस्त्र यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामध्ये शहर परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभत आहे। येळ्ळूर येथे नवहिंद भवनचे उद्घाटन। ग्रामीण भागात क्रीडा आणि सहकार तसेच सामाजिक क्षेत्रात नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्य पाहून भारावून गेलो आहे। अशा संघटनांमुळे आपला देश प्रगतीपथाकडे जात आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी येळ्ळूर येथे नवहिंद क्रीडा केंद्रातर्फे उभारलेल्या नवहिंद भवनचे उद्घाटन करताना केले। जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, येळ्ळूरच्या खेळाडूंसाठी 50 एकरात आधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मा आणि संगोळी रायण्णा यांचा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे। त्यांच्या शौर्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा। उद्योजक सुधीर दरेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सहनिबंधक GM पाटील यांची भाषणे झाली। शिवाजी सायनेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले। चेअरमन उदय जाधव यांनी प्रास्ताविक केले। सेक्रेटरी अनिल हुंद्रे यांनी सूत्रसंचालन केले। ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गदगय्या हिरेमठ, अर्जुन गोरल, महेश जुवेकर, रावजी पाटील, प्रकाश मरगाळे, शांताराम कुगजी, दुधाप्पा बागेवाडी, माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळ्ळी, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, राजेंद्र मुदगेकर आदी उपस्थित होते। लक्ष्मीटेक येथे मंदिराची स्वच्छता। हिंडलगा येथे फेसबुक फ्रेंड सर्कल आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी लक्ष्मीटेक मंदिर परिसरात स्वच्छता केली। यावेळी झाडाखाली ठेवण्यात आलेल्या देवदेवतांच्या प्रतिमा फोटो गोळा करून विधिवत विसर्जन करण्यासाठी लोकसेवा फाउंडेशनचे वीरेश हिरेमठ यांच्याकडे सुपूर्द केले। यावेळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, अवधूत तुळेकर, अभिषेक कापसे आदी उपस्थित होते। कंगराळीत रंगरंगोटीनंतर शिवपुतळ्याचे अनावरण। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व कंगराळी ग्रामस्थांच्या वतीने गावच्या वेशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची रंगरंगोटी करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। 35 वर्षापूर्वी गावच्या वेशीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। अनावरण सोहळ्यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष ज्योती पाटील यांनी दीप प्रज्वलन केले। हुतात्मा मारुती बेन्नाळकर फलकाचे पूजन महात्मा फुले मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलकाचे पूजन तालीम मंडळ सदस्यांनी केले। शिवपुतळ्याचे पूजन RI पाटील यांनी केले। ध्वजारोहण ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी केले। शिवप्रेमींनी ध्येयमंत्र आरती गाऊन शिवरायांचा जय जयकार करून परिसर दणाणून गेला। कार्यक्रमाला गावकऱ्यांसह लहान मुलेही उपस्थित होती। बेळगुंदीच्या खुनामागे आर्थिक व्यवहार कारणीभूत। बेळगुंदी येथील खून हा मृत व्यक्तीचा एका महिलेशी असलेला आर्थिक व्यवहार व एका गुपित लग्नाची गोष्ट बाहेर काढण्याच्या धमकीतून झाल्याचा संशय आहे। या प्रकरणी पोलिसांचा तिघांवर संशय असला तरी नेमकी किती जणांना अटक होणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे। गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री गजानन बाळाराम नाईक वय 52 यांचा गळा चिरून खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली। वडगाव पोलिसांनी तपास सुरू केला। मृत गजानन यांनी एका महिलेसोबत भागीदारीत बेळगुंदी येथे बेकरी सुरू केली होती, परंतु ती तोट्यात आल्याने बंद केली। यानंतर ते रिअल इस्टेट एजन्सीमध्ये उतरले। त्या महिलेला त्यांनी घर बांधण्यास आर्थिक मदतही केली होती। प्लॉट एजन्सीत तोटा आल्याने त्यांनी या महिलेच्या घरावर कर्ज काढले होते। त्यानंतरही ते सदर महिलेकडे रकमेची मागणी करत होते। गजानन यांनी सदर महिलेशी गुपित विवाह केला असल्याचे सांगत ही बाब आपण समाजासमोर आणू अशी धमकी देण्याचा सपाटा सुरू केला होता। त्यामधून हा प्रकार झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। उद्यमबागमध्ये गांजा विकणाऱ्या तिघांना अटक। गांजा विकणाऱ्या तिघा तरुणांना अटक करून त्यांच्याकडून 570 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे। उद्यमबाग पोलिसांनी उत्सव हॉटेलजवळ बुधवारी दुपारी ही कारवाई केली। उत्सव हॉटेलजवळ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांना मिळाली। त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता तिघेजण सापडले। त्यांच्याकडून अर्धा किलोपेक्षा अधिक गांजा, 2 मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त केला। उद्यमबाग पोलिसात नोंद झाली आहे। दुचाकींच्या धडकेत 2 ठार।
दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे तरुण ठार झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी दोडवाड रस्त्यावर सोमवारी रात्री उशिरा घडली। प्रकाश शंकरय्या वंकुदमठ वय 19 राहणार संगोळी, मुगुड साब महमूद साब नदाफ वय 19 राहणार बेळवडी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत। या घटनेत महावीर इंडी राहणार देवलापूर हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। रात्री दोन्ही दुचाकी भरधाव असताना समोरासमोर धडकल्या, त्यात दोन्ही दुचाकींचे चालक ठार झाले। घटनेची नोंद दोडवाड पोलिसात झाली आहे। करंबळ क्रिकेट स्पर्धेत कणबर्गी विजेता। करंबळमध्ये नुकत्याच झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कणबर्गीने मनसापूरचा पराभव करून श्री धोंडदेव चषक पटकावला। अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज अभिषेक पाटील, मालिकावीर संतोष सुळगे पाटील तर उत्कृष्ट गोलंदाज किरण पाटील ठरले। उपांत्य सामन्यात मनसापूरने बाळेकुंद्रीचा 6 गड्यांनी तर कणबर्गीने हिंडलग्याचा 32 धावांनी पराभव केला। अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना मनसापूरने 6 षटकात 3 बाद 53 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल कणबर्गीने 6 षटकात 2 बाद 59 धावा करीत सामना 8 गड्यांनी जिंकला। सुरेश पाटील, राजाराम पाटील, शांताराम घाडी, सुरेश इंगळे, रामचंद्र मयेकर, राघोबा मादा, तानाजी पाटील, प्रशांत पाटील, आप्पांना घाडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले। पंच म्हणून प्रकाश गावडे, महादेव चव्हाण तर समालोचक म्हणून प्रमोद जपे, राज गावडे यांनी काम पाहिले। सतीश घाडी यांनी सूत्रसंचालन केले तर मोहन मादार यांनी आभार मानले। प्रकाश पाटील व निशिल पोद्दार बीपीएलचे 7वे संयुक्त संघ मालक। युनियन जिमखाना आयोजित मोहन मोरे पुरस्कृत मोहन मोरे बेळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एक्सेस डेव्हलपर्सचे प्रकाश पाटील, सीसीआयचे संचालक निशिल पोद्दार हे संयुक्त 7वे संघ मालक ठरले आहेत। युनियन जिमखाना मैदानावर सुरू होणाऱ्या मोहन मोरे बेळगाव प्रीमियर लीग मधील 7वे संघ मालक म्हणून एक नावाजलेले उद्योगपती एक्सेस डेव्हलपर्सचे प्रकाश पाटील तसेच बेळगावचे एक युवा उद्योगपती पोद्दार ज्वेलर्सचे संचालक तसेच सीसीआयचे संचालक क्रिकेटपटू निशिल पोद्दार यांनी संयुक्तरित्या पुढाकार घेतला आहे। एक्सेस डेव्हलपर्स सीसीआय नावाने यांचा संघ बीपीएल स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे। एक्सेस डेव्हलपर्स सीसीआय यांच्या वतीने विक्रम देसाई व नागेश देसाई यांचे स्वागत युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठनकर यांनी केले। यावेळी चेतन बैलूर उपस्थित होते। बीपीएल क्रिकेट स्पर्धेत मालिकावीरासाठी ॲडम्स ई-बाईक पुरस्कर्ते। युनियन जिमखाना आयोजित येत्या 5 मार्च पासून सुरू होणाऱ्या बेळगाव प्रीमियर T20 क्रिकेट स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून स्पर्धेतील मालिकावीरासाठी ॲडम्स ई-बाईक पुरस्कर्ते म्हणून लाभले आहेत। सदर स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला असून सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत। मालिकावीर पुरस्कार मिळविणाऱ्या क्रिकेटपटूला ॲडम्स ई-बाईक बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे। पुरस्कर्ते कंपनीचे अध्यक्ष अशोक तंगडी, उपाध्यक्ष शाहिद सय्यद यांचे युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठनकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या प्रसंगी कंपनीचे C&F KN कारलेकर, श्री के कारलेकर, मारुती चौगले, रोहित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते। रशियातील नेमबाजांवर बंदी। युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत। आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने रशिया आणि बेलारूसमधील खेळाडूंना नेमबाजीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून हद्दपार करण्याचा निर्णय बुधवारी घेतला। सध्या कैरो येथे विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत रशियाचे नेमबाजही सहभागी झाले आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना उर्वरित स्पर्धेतून नाईलाजास्तव माघार घ्यावी लागेल। युक्रेनशी युद्ध पुकारल्यामुळे जगभरातील क्रीडा संघटनांनी रशियावर बहिष्कार टाकावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सोमवारी केले। IOCच्या आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे। क्रीडा क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही। युक्रेनवरील हल्ल्याचा आम्हाला खेद असून पुढील आदेशांपर्यंत रशिया आणि बेलारूसमधील सर्व नेमबाजांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागास मनाई असेल, असे आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने निवेदनात म्हटले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।